या बॉलवर देखील पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका पुन्हा एकदा बॅटमधून आपण पाहिलं तर काजल यांच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. लास्ट टू लास्ट इयर मला सिमरन शेख हे नाव इकडे जी खेळली होती ती यावर्षी वुमन्स प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्समध्ये खेळताना पाहायला मिळेल. ती पण एक वाय चषक खेळली आहे. सो मुंबईमधलं सिमरन शेख मुंबईसाठी पण खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळली आणि एक मोठी बोली 1.9 CR ची बोली तिला गुजरात जायंट्सने लावली आणि ती देखील ह्या ग्राउंडवर खेळली आहे. सो खूप चांगलं क्रिकेट वुमन्सचं पण पाहायला मिळतं आहे. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आल्या आणि काजल यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. दुसरा दिवस आहे आज महिलांसाठी पण क्रिकेट इकडे आपण दरवर्षी ऑर्गनाईज करतो. अनामिकेला विकेट काढणं गरजेचं आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. फिल्डर आहेत तिकडे एक सिंगल रन. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर 40 पर्यंत स्कोर पाहिजे. मग अशी सुरुवातीला कुठेतरी रन्स कमी होत होते बट नंतर रन्स बनले. स्ट्राईक एंडला निशिता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केले. नो बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. भव्य दिव्याचं आयोजन. या बॉलवर पण थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. समोर टॅप केला. एक चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. मेहक खूप चांगला बॉल तिकडे अडवला गेला. खूप चांगला बॉल स्टॉप केला. पुन्हा एकदा नो बॉल. महिलांसाठी देखील प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी आहे. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन सिंगलने तिकडे पुढे जाईल. त्यानंतर अजून एक महिलांची मॅच असणार आहे. त्यानंतर खुल्या गटातील आपण मॅच पाहणार आहोत. त्यामुळे जे युट्यूबला मॅच बघतात त्यांनी नक्कीच याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. खूप चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. RM रेम्बो त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय बंटीदादा पाष्टे. रिया 11 कल्याणचा संघ आहे आणि इकडे निशिता यांना बाहेर जावं लागेल. चांगली विकेट मिळवली. अनामिका यांनी मात्र चांगल्या अंदाजामध्ये तिकडे बॉल फिरवला. लेग ब्रेक. चांगली ऍक्शन आहे आणि समोरून बॉल मात्र ट्रॅव्हल केला तिकडे. बॉल्ड आउट. गुड बॉलिंग अनामिका. खूप चांगल्या पद्धतीने तिकडे बॉलला फिरवतात. ऑफ ब्रेक लेग ब्रेक. न्यू बॅटर अक्षता. बॉलिंगसाठी मानसी. पहिली ओव्हर संपली. 12 रन 1 विकेट गेले. सो बॅटिंग टीम देवांश वॉरियर्स पण मॅच मध्ये आहे बट अजूनही काजल यांना माहिती आहे की ग्राउंड मोठं आहे आणि ह्या ग्राउंडवर जिंकायचं आहे. तर 4 ओव्हरमध्ये 50 रन्स तरी आता मात्र उभं करणं गरजेचं आहे कारण की समोरची टीम पण एक मॅच जिंकून आली आहे. सो त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट जर आपल्याला टिकाव ठेवायचा आहे तर चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. बॉलर मानसी. या बॉलवर देखील मानसीने एक चांगला बॉल टाकला गेला तिकडे. स्पीड पण चांगलं होतं. वेग पण चांगला होता. कीपरने पण बॉल चांगला कलेक्ट केला. गुड बॉल. चांगल्या बॉलची सांगता होती. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळले गेले. स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. चांगली फेकी केली गेली. थोडे स्किड झाले. यस नो यस नो यस आणि बॅटर थर्ड अंपायर.
चेक केला जाईल अंपायरने मात्र तिकडे चेक करूयात. बॅटर आउट, बाहेर जावं लागेल बॅटरला. इकडे आपण पाहिलं तर स्किड झाल्या थोड्या, बट ते पुन्हा उठल्या आणि थ्रो खूप चांगला दिला होता, बट थोडा बॉल तिकडे बाउन्स झाला. पुन्हा तिकडे ते प्रयत्न केला त्यांनी, बट त्यानंतर मात्र बॅटर तिकडे बाहेर जाईल. न्यू बॅटर आकांक्षा येत आहेत टीम देवांश वॉरियर्स. या बॉलवर देखील मानसीने चांगला स्पीड टाकला, बॅटरला थांबवलंय. गुड बॉलिंग. 12 रनवरती मात्र स्कोर थांबलाय. टीम देवांश वॉरियर्सने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला होता. या बॉलवर आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील समोर चांगला स्ट्रोक खेळले गेलेत, बट चांगली बॉलिंग मानसी यांची. प्रॉपर अगदी सायडम पद्धतीचं क्रिकेट अगदी इकडे पाहायला मिळत आहे. आणि बघा मागील 2-3 वर्षामध्ये महिलांशी असं सायडम कुठेतरी कमी पाहायला मिळाला, बट आता महिला पण त्या पद्धतीचं अंडरआर्म क्रिकेट शिकण्याचा प्रयत्न चालू आहे. चांगली ऍक्शन आहे, बट तिकडे रन पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मानसीने एक चांगला स्पीड टाकलाय, सो थांबवलं गेलंय टीम देवांश वॉरियर्स. या बॉलवर देखील समोर अगदी हलक्या हाताने ढकलला तिकडे आणि नो बॉल. पंचांनी मात्र तिकडे दंडित केलं गेलं की हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. महिलांसाठी पण क्रिकेट एक चांगल्या लेवलला आता जाऊन पोहोचलंय. मागील 2-3 वर्षामध्ये मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट देखील महिलांसाठी एक जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की टर्फ क्रिकेट महिलांसाठी आवर्जून होत असतं, पण आता मातीतलं क्रिकेट देखील त्याच फ्लोमध्ये ऑर्गनाईज केलं जात आहे. या बॉलवर देखील थोडं बीट केलं तिकडे आणि 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर पाहिला तर तिकडे 15 रन झाली त्या फलकावरती देवांश वॉरियर्स. पॉवर प्लेची ओव्हर असणारे आपण पाहिलं तर
बॉलिंगसाठी दीपिका. बीट केलं गेलं इकडे, मात्र चांगला बॉल पाहिला गेला दीपिका यांच्या माध्यमातून, थांबवलं गेलं. एक हलका लेग ब्रेक पाहिला गेला आणि खूप चांगला बॉलिंग अटॅक टीम ओमकार मालाड, म्हणजे चांगली बॉलिंग लाईनअप. या बॉलवर नो बॉल आणि सिंगल रन तिकडे मिळेल. पुढे घेतल्या म्हणून तुझी पट्टी ठेवली. हा मग त्याला ह्या विकेटवर कुठे रात्री 12 वाजतील पूर्ण ओव्हर संपेपर्यंत. 16 रन झाले त्या फलकावरती. दीपिका ह्या आपल्या टीमसाठी देवांश वॉरियर्सला कुठेतरी स्कोर करणं गरजेचं आहे. त्यांनी पहिली मॅच बघितली आहे, सो त्यामुळे फायटिंग टार्गेट त्यांना पण उभं करणं गरजेचं आहे. सर्व स्थानिक देखील आमच्या महिला मॅच बघतात. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप होतीये आणि थोड्या वेळासाठी वाटलं लगोरची चालू आहे की काय तिकडे, बट वुमेन्स पण क्रिकेट एन्जॉय करतात. अजित सर पण नेहमीच काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतात. 1 to go. त्यांचा आवाज देखील आपण ऐकत असतो. आज सर्व ऑफिशियल्स मंगेश नारकर मित्र मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षीय क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर फटका फसला गेला, बॉल हवेत आहे, तिकडे क्षेत्ररक्षिका पोहोचतायत आणि कॅच पकडली गेली आहे. बॅटर आउट. जल शेवटी तिचं पण नियंत्रण चुकलं, तिला पण इथे की स्कोर करायचा आहे तर चान्स घ्यावा लागेल आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटरला तिकडे बाहेर जावं लागेल. सोवळ्यात मॅचच्या दिशेने विकेट गेलेत आणि टीम देवांश वॉरियर्स संघ पण मॅच मध्ये कुठेतरी थांबले. 3 to go. सो बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दीपिका. एक मिनिट. व्हाईट बॉल. काका ऑफिसवरून घरी चाललेले, त्यांची नेहमीची वाट आहे, त्यांना वाटलं क्रिकेट असेल, सो काका इकडून ट्रॅव्हल झाले. सर्व आमच्या स्थानिक महिला पण क्रिकेट बघतात, त्यांचं पण स्वागत आहे की आपल्या परिसरात एवढे वर्ष की फक्त मुलंच खेळतात, रात्रीचा आरडाओरडा करतात, बट आता महिलांसाठी पण आपण चांगलं प्लॅटफॉर्म ठेवलं आणि मागील 3 वर्ष जे आपण मंगेश नारकर मित्रमंडळी महिलांची पण दखल घेतली. सोपी गोष्ट नाही आहे, म्हणजे पुरुष गटाचं आयोजन करणं एक त्या तुलनेत इझी आहे, बट महिलांचं क्रिकेट आयोजन करणं खूप कठीण गोष्ट आहे आणि त्याची दखल ते सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे. सो हॅट्स ऑफ मंगेश नारकर मित्रमंडळ ज्यांनी खूप चांगलं आयोजन महिलांसाठी पण इकडे ठेवलं गेलं आहे. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर नो बॉल. महिलांसाठी पण खूप चांगली ट्रॉफी. प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये.
खूप चांगलं पारितोषिक त्यांना देखील आहे आणि जे रूल पुरुषांना आहेत ते रूल महिलांना पण आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डाऊन द ग्राउंड एक चांगली फिल्डिंग तिकडे. बॉल स्टॉप, क्या बात आहे, खूप चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. किरण या बॉलवर एज घेतली गेली, एक चांगली कॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच. रविताने त्यानंतर सेलिब्रेशन केलं प्रॉपर, अगदी एका हातामध्ये कॅच टिपली गेली तिकडे. एक ब्रेक फिरवलं होता दीपिका यांनी, पॅटची हलकीशी एज घेतली गेली आणि रविता तिकडे होते, बॉल हवेत होता, बॉडी बॅलन्स केली तिकडे आणि चांगल्या अंदाजामध्ये कॅच. त्यानंतर सेलिब्रेशन, गुड कॅच रविता. सो इम्पॉर्टंट कॅच होती आणि तिला माहिती आहे की विकेट आपण मिळवलेत आणि सोपी गोष्ट नाहीये एका हातामध्ये कॅच पकडणं आणि खूप चांगल्या कॅच तिकडे टिपली गेली आहे. बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी आपण पाहतो न्यू बॅटर शिवानी. आणि 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर बघता बघता इकडे समाप्त झालाय. स्कोर झाला आपण इकडे तर 21. शेवटचे काही बॉल बाकी आहे त्या पहिल्या इनिंगचे. सो देवांश वॉरियर्सला कुठेतरी आता ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. नाव विचार ना काय त्यांचं. मॅडम नाव काय त्यांचं खरं, मॅडम त्यांचं नाव काय खरं. बॉलिंगसाठी मॅक. काही काही नावं सेम असतात. किरण, सो अशी पण नावं आहेत किरण, अशी अनेक नावं आहेत. सो बॉलिंगसाठी मॅक. या बॉलवर ड्राईव्ह केल्या गेल्या गॅपमध्ये अगदी हलक्या हाताने पुश केलं तिकडे. नॉन स्ट्रायकिंगला फेकी करतील बट सिंगल रन. रन्स मात्र इकडे करणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंगला शिवानीला मात्र बॅटिंग करावी लागेल, तिच्या सोबतीला किरण. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. आमचे स्वप्नील, आमचे विकी खूप चांगली स्कोरिंग आमच्यासोबत अगदी दरवर्षी. स्पीडन असतील असे अनेक इकडे ऑफिशियल स्कोरर आमच्यासोबत दरवर्षी असतात. त्यानंतर आमचे अंपायर अजित निकम सर असतील, उदय सर असतील, त्यानंतर संदीप सर असतील, विवेक असतील, असे अनेक आमचे कुणाल असतील ऑफिशियल त्यांची टीम. या बॉलवर देखील बॉल हवेत खेळला गेलाय. नो मॅल्सन मध्ये बॉल पडेल तिकडे, ट्रॅव्हल होईल बाउंड्री आणि आमचे प्रेक्षक पण तिकडे मॅचचा आनंद घेतात. सो सर्वांचं स्वागत आहे. 4 रन. चांगलं टायमिंग केलं. गॅपमध्ये बॉल तिकडे खेळत असताना बॉल काही काळ हवेत होता बट तिकडे टप्पा पडून बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्रीसाठी. 4 रन. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि बॅटर आउट. अनामिका यांनी खूप चांगली कॅच तिकडे पकडली गेली आणि खूप चांगलं बॉलिंग टीम मात्र ओमकार माला टीमने मात्र एक चांगली पकड निर्माण केली गेली आहे. सो देवांश वॉरियर्स कुठेतरी ह्या मॅचमध्ये डगमगली आहे आणि स्कोर थोडा कमी आहे बट बघूयात दुसरी मॅच पण, दुसरी इनिंग पण आहे.
27. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळले गेले, डीप मध्ये तिकडे आहे क्षेत्ररक्षक, बॉल थोडा फिरला, स्ट्राईक एंडला फेकी करती गेली, गुड थ्रो, खूप चांगला थ्रो केला गेलाय, अफलातून थ्रो. उन्नती उन्नतीने एक थ्रो पण प्रॉपर दिला आणि मात्र तिकडे विकेट पण मिळवली गेली आहे. सो 1 रन तिकडे मिळेल. $29 रन झालेत आणि 30-30चं टार्गेट आहे. मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मलाड. उन्नतीने एक परफेक्ट थ्रो दिला, गुड थ्रो उन्नती. सो मॅच चला लवकर बॅटिंग लाईनअप पाठवायची आहे. 24 बॉलमध्ये 30 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड. उन्नतीने खूप चांगली बॅटिंग मागील मॅचमध्ये केली होती, बट 24 बॉल 30 पण इकडे डिफेंड करतील का टीम देवांश वॉरियर्स. सो क्रिकेट आहे, कुठली मॅच कधी फिरेल, त्यामुळे कुठला डाव कधी रंगू शकतो. सर्व आमचे खुल्या गटातील पण प्लेयर्स सर्व मॅच बघतात. सूरज उपाध्याय पण क्रिकेट एन्जॉय करतात आणि यानंतर पण खूप चांगली वडाळ्याची स्टारकास्ट आहे. खूप चांगली मोठमोठी नावं इकडे खेळताना पाहायला मिळतील. सो लेट्स प्ले प्रो लिंकला पण तुम्ही युट्यूबवर ही मॅच पाहू शकतो. आपला लोगो अख्खा देशामध्ये जाऊन देखील प्रो लिंकने खूप चांगलं कार्य करताना पाहिलं गेलं आमच्या विपुल आणि त्यांची सर्व टीम. लेट्स प्ले. 24 बॉलमध्ये 30 रन करायचं. थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीम देवांश वॉरियर्स, कारण की आपल्याला वेळेचा मर्यादा आहे आणि इकडच्या स्थानिक लोकांना पण आपल्याला सहकार्य करायचं आहे, कारण की रात्री थोडं खूप उशीर झाला, त्यामुळे आपल्याला आज एक 12 पर्यंत टार्गेट आहे, तिथपर्यंत संपवायचं आहे. चोवीस बॉलमध्ये 30 रनची गरज आहे.
बॉलिंगसाठी काजल, स्ट्राईक एंडला बॅटर उन्नती. पहिल्याच बॉलवरती एक चांगला ड्राईव्ह केला. प्रॉपर उन्नतीकडे स्टान्स आहे. एक चांगल्या लेवलला क्रिकेट तिने शिकलंय, शिक्षण घेते क्रिकेटचं पण. सो प्रॉपर टायमिंग केलं गेलंय. फक्त 30 रन करायचे आहेत. आमचे सुशांत मोरे आणि त्यांची टीम पण मुंबई क्रिकेटची खूप चांगलं कार्य करते. ऑल ओव्हर वाय कट्टा ह्या इंस्टाग्राम चॅनलला पण तुम्ही फॉलो करा आणि तिकडे आपलं सर्व अपडेट घेऊ शकता. स्ट्राईक एंडला बॅटर उन्नती. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा चुकी होते. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. अगोदरच स्कोर कमी आहे आणि त्यामध्ये जर देवांश वॉरियरला मॅच जिंकायचं आहे तर बॉलरला कुठेतरी एफर्ट्स देणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी चांगला खेळ दाखवावा लागेल. या बॉलवरती उन्नतीला मात्र इकडे जाळ्यामध्ये फसवलं गेलं. बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. काजलने मात्र एक महत्वाची विकेट मिळवली आणि समीकरण आपण पाहिलं तर कुठे कठीण होतं. एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली काजलने आणि उन्नती स्वतःवर नाराज झाली की शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलं. समोर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, बट कुठेतरी समोर खेळले आणि इझिली कॅच पकडली तिकडे. न्यू बॅटर निधी. प्रत्येक देशामध्ये देखील वुमन्सचं क्रिकेट खूप चांगलं आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केला गेलाय. क्लासिकल अंदाजामध्ये निधीच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग केला. क्या बात है. गुड स्ट्रोक. स्ट्राईक केला बॅटर रविता. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बट रविता खूप चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहिलं गेलं रविताचं. या बॉलवर ग्लान्स अगदी हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. वन टू गो. या बॉलवर देखील एक तेरी एक मेरी. सो एकच रन तिकडे मिळेल. पहिली ओव्हर संपली 5 रन आणि 18 बॉलमध्ये 25 रनची गरज आहे. मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये काजलने खूप चांगली टाकली. 5 रन फक्त खर्च केले गेले आणि महत्वाची विकेट उन्नतीला मात्र लवकर माघारी धाडलं गेलं. त्यामुळे मॅच कुठेतरी क्लोज होताना पाहायला मिळतीये. मॅच संपलेली नाहीये, त्यामुळे 18 बॉलमध्ये अजूनही 25 रनची गरज आहे. 25 रन्स टू विन इन 18 बॉल्स. 18 गेंदों में 25 रन की जरूरत है मैच जीतने के लिए टीम ओमकार मलाड. बॉलिंग साठी राणी. अठरा बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. ओमकार मलाडला पण ही मॅच जिंकून टेबल टॉप करायचं आहे, राहायचं आहे. दोन्ही मॅच जिंकायच्या. त्या बॉल देखील एक चांगला फटका पाहिला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन तिकडे मिळतील आणि अखेरखाली मात्र जिकडे कुठेतरी संकटामध्ये होतं टीम ओमकार मलाड आणि निधीने प्रॉपर एक चांगला फटका खेळले गेले. अजून 21 रनची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा एक चांगला फटका पाहिला गेला. प्रॉपर टायमिंग आहे. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये मात्र स्कोर कार्ड 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. मंगेश नारकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा महिलांसाठी देखील मागील 3 वर्ष अगदी या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळवलं गेलं.
त्याची दखल संपूर्ण मुंबईने घेतली आणि या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेलेत. बॉल थांबणार नाहीये 4 रनसाठी. रविता यांनी देखील आपण पाहिलं तर 4 रन तिकडे प्रॉपर टायमिंग केलं समोर. 14 रन झाले धावफलकावरती. वेल प्लेड. रविताने खूप चांगला बॅट मात्र तिकडे फिरवली. या बॉलवर देखील पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सेम स्ट्रोक. असं म्हटलं की रिप्ले पाहतो की काय प्रॉपर टायमिंग करत असताना रविता. 18 रन झाले धावफलकावरती. अजूनही 12 रनची गरज आहे. चांगली बॅटिंग केली रविता यांनी. या बॉलवर देखील ड्राईव्ह केल्या गेल्या. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर तिसरी बाउंड्री एकदा जोरदार टाळते रवितासाठी. आर फॉर रविता आणि आर फॉर रन. प्रॉपर टायमिंग. सो वेल बॅटिंग. रविताने खूप चांगली बॅटिंग केली आणि ह्याच ओव्हरमध्ये तब्बल 4 बाउंड्री झाल्या. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहिले गेले रविताचे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगला बॉल कलेक्ट केला तिकडे. निशिता यांनी खूप चांगला बॉल कलेक्ट केला. वेल स्टॉप. अवघ्या फक्त 7 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड. वेल प्लेड. रविता आणि निधी दोघांची पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने बिल्डअप झाली तिकडे आणि 12 बॉल 7 आहे. 7-12. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक देखणा फटका पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅव्हल होईल. आपण पाहिलं चौकाराच्या दिशेने आणि तिकडे 4 रन. खूप चांगली बॅटिंग केली रविताने. आकांक्षाच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर बाउंड्री आणि फक्त 3 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड. वेल प्लेड रविता. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट आकांक्षाने पण बॉल थोडा टॉस केला. थांबवलं तिकडे. आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला तिकडे. वेल स्टॉप. अवघ्या 2 रनची गरज आहे. स्ट्राईक केला बॅटर निधी. या बॉलवर मात्र डाऊन द ग्राउंड आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि ओमकार माला टीम आपण पाहिलं तर लगातार 2 मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना विनिंग झोन मध्ये मात्र आपलं नाव इकडे कंटिन्यू ठेवतात. वेल प्लेड टीम ओमकार मालाड. आणि विनिंग टीम मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 19 रन्स जिने आपल्या बॅटमधून केले. रविता प्लेयर ऑफ द मॅच. चांगली कामगिरी करताना रविताने खूप चांगला खेळ केला. आणि लुझिंग टीम मध्ये काजल आपण यायचंय.